गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू अनदर ब्लॉग. आदित्यकडचे यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. सो गाईज उठलो आहे, फ्रेश वगैरे काही झालं नाही. डायरेक्टली मी आता पाणी आणण्यासाठी जात आहे. पिण्याचं पाणी संपलं आहे. चांगली झोप झाली आहे. डायरेक्टली उठलो, मग आठवलं की ताईनं कालच सांगितलं होतं मला की पिण्याचं पाणी आणायचं म्हणून. चला पिण्याचं पाणी घेऊन येऊ. ऊन पण आहे गाईज, लवकरात लवकर पाणी घेऊन पिण्याचं. पाऊस आला तर प्रॉब्लेम होतो मग नाही का. रोड चिखलाने वळून गेला तर. चला घेऊन येऊ गाईस. गुड मॉर्निंग. तो एक पिण्याचं पाणी घेऊन आलो आहे. आता मी फ्रेश वगैरे होतो आणि भेटतो गाईस तुम्हाला. आता वाजले आहे 8 वाजले आहे. शेट थोडंसं इकडं ते अडकलं होतं थोडं. हां 8 वाजले आहे. 9:30पर्यंत पोचायचं. तो मी चला फ्रेश होऊन तुम्हाला भेटतो थोड्या वेळानंतर. नाश्ता करून जाऊ आपण ऑफिसला. सो गाईस चालू आहे फ्रेश. नाश्ता करतो आहे गाईस. नाश्त्यामध्ये काही नाही गाईस, फक्त चाय खारी आहे. चाय खारी खाऊनच चाललो आहे गाईस ऑफिसला. चाय खारी खायची एक वेगळी मजा आहे. मजा येते. गाईस निघतोय गाईस ऑफिससाठी. झालं आहे आपलं भेटायचं. ताईनं कचरा दिला आहे, कचरा पण फेकायचा आहे. सो चला. ऑफिसला पोचलो आहे मी. 9:25 5 मिनटं बाकी आहे गाईस 9:30ला. सो चला मी तुम्हाला टी ब्रेकमध्ये भेटतो. बाय बाय. ग्राउंड सौरभ भाई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ब्रो. बियर हाउस. बियर हाउस. डियर नहीं, बियर हाउस. अच्छा बियर हाउस. अरे ऊपर जा रहे थे क्या? अरे कितने आ गए अपन. शिट तो जाने देना. जाना था नीचे, ऊपर आ गया अपन. ब्रेक झाला आहे गाईस. आलो आहे आम्ही टी ब्रेकला. आता काय करू काय नाही काय कळना. आणि आता मी आलो आहे खाली पार्किंगमध्ये. सचिन तेरी कार है ये? नहीं ब्रो. तेरे पास कौन सी है सचिन कार? ब्रीजा. ये कौन सी है? सुजुकी ब्रीजा. भाई सौरभ भाऊ सोशल मीडिया. हा हे सौरभ भाऊ आहे आमचा, नगरचा आहे. कसं वाटते भाऊ पुण्यामध्ये आहेस तू? मस्त. हे किती वर्षापासून आहे पुण्यात भाऊ? 1 वर्ष झालं आहे. नगरचं फेमस काय भाऊ? नगरचं नगरच फेमस आहे. नगर काय फेमस आहे? नगरमध्ये काय असतं ना प्रसिद्ध? सगळं काय शिर्डी आहे. शनिशिंगणापूर. तिथून किती हे आहे दूर? शिर्डी माझ्या घरापासून 50. मनमाडपासून जवळ आहे ना? नाही मनमाड नाही, कोपरगाव. कोपरगावपासून आहे ना शिर्डी. हो तिथून जवळ आहे. अरे आपली काढायची का ट्रिप यार ऑफिसची? कुठं? किधर जाने का भाई? कुठे आहेस? ये महीने में तो कुछ हुआ नहीं जाना. क्या रे? काढू ना ट्रिप. सचिन भाऊ बोलला आहे की चला आपण जाऊ आता फ्लोअरवर बसून पण काय करू म्हणून. बरोबर आहे. बरं एक वाचून ठेवलं तर लवकर जाऊ घरी. बरोबर. चला लंच ब्रेक भेटतो. आता 10:30 झाले. आता 2:30ला भेटू आपण. लंच ब्रेक झाला आहे. जेवायला चाललो आहे आता. जेवण करू आपण. सौरभ क्या है वो? क्या एक्चुअली वो? बस भाजी बनी है यार. सचिन भाई सब्जी खाई क्या? सब्जी बनी. और एक लाया मैंने देख. क्या इधर?
देख तो क्या है। ठीक है भाई, ये क्लास में खाएंगे आपण। टॉपिक बघितलं आणि माझं पण झालंय जेवण। तो जातो गाईत आता आम्ही, तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर तो 6:30 वाजता। बाय बाय। ऑफिस झालं आहे, 6:30 वाजले आहे। मस्त आजचा दिवस चांगला गेला आहे, मजा आली। पण मला फोन आला नाही तर गाईस मला पण वाटते यार की फ्लोअरवर चांगला फोन वगैरे घेऊन जाऊ, की आम्ही मस्त वगैरेच करतो फ्लोअरवर, ते दाखवू। पण फोन अलाउड नाही तो, त्यामुळे मी दाखवू नाही शकतो, तो सॉरी गाईस। चला गाईस आता परतच्या प्रॅक्टिसला जाऊया, लवकरात लवकर निघूया। आणि मला जस्ट आता रामकृष्ण अण्णा त्याचा फोन आला होता, जे आमच्या प्रोसेसमध्ये होता, तो साऊथचा आहे, तो तेलगू आहे। सो तो बाहेर येणार वाटते मला भेटायला, सो त्याला भेटू आपण। चला ठीक है। ए यार बहुत अच्छा लगा यार, गाइस अन्ना फोन आला होता, अन्ना बोलला भेटायचा है। कैसा लगा? ठीक है। अभी क्या अन्ना किधर है तू अभी? इधर पीछे चालू की ना अपना पीछे, वही पुराना वाला? नहीं दूसरा और एक दूसरा? हाँ। पैसा ही पैसा हमारा अपना भाई, अभी बिजनेस नया चालू किया। हमारी याद वगैरह आती है कि नहीं? अरे रोज मैं ब्लॉगिंग देखता तेरा। देखता क्या? हाँ। और निखिल सर की आती कि नहीं? आते ना। अनिशा वगैरह की आती कि नहीं? अनिशा परसों उधर दिखा था साइड टपरे का बस। कलाटे? हाँ। हाँ क्या बोल रही थी? कुछ नहीं, मेरे से बात नहीं हुआ था। बात नहीं हुआ था? हाँ। अच्छा क्या ना। और बाकी तबीयत वगैरह कैसी है? ठीक है। ठीक है, सही टाइम पे तूने फ़ोन किया, अभी मैं जा रहा था। मैं पहले फ़ोन किया था चाय के लिए, आप बाहर आते ना 5:30 बजे ऐसा। बघा काही हा अण्णा आहे, तुम्ही बघितला असेल आमच्या ब्लॉगमध्ये, बहुत अच्छा लगा तेरे को मिलके। काय आता हा अण्णा काय तेलुगूमध्ये बोलतोय, कॉलवर बोलतोय। వాళ్ళు ఇద్దరు బుక్ చేసుకున్నారు। बोल అమ్మాయిలు ఇద్దరు బుక్ చేసుకున్నారు। అమ్మలేదు అమ్మాయిలు వాళ్ళు ఇద్దరు బుక్ చేసుకున్నారు। ఈ పక్కన వాడు अण्णाचं थोडं आता बिझनेसचं काम चालू आहे, पीजीचं सांगतोय तुम्हाला। వాడు వచ్చి निंटे ना फोन घेतलाय गाईस, माझ्याकडे OnePlus आहे, अण्णाकडे पण होता। आणि कोणता था? 11 आर था ना? 11 था वो, 11 आर नहीं, 11 12 10 आर है, 10 आर था समथिंग आहे ना। आणि अण्णानं नवीन घेतलाय गाईस 12, OnePlus 12। आणि काय क्वालिटी आहे फोनची अण्णा, ज़बरदस्त फ़ोन है यार, मेरे को दे दे ब्लॉगिंग करने के लिए फ़ोन। ले लो। एक नंबर फोन आहे गाईस। तर OnePlusची क्वालिटी खूप चांगली आहे ना। उस टाइम भी OnePlusचा पण चोरी झाला है गाईस अन्नाचा फोन, आंध्रा भी चोरी हो गया। अच्छा, उसकी वजह से तो यार फिर इतना बड़ा सीन हुआ, फिर तेरा आना नहीं हुआ है ना ऑफिस में। ये मेन स्टोरी है मतलब, है ना। अच्छा पीस है यार, मेरे को पसंद है। चलो बाय बाय, जाते हैं हम लेके फ़ोन। चल अन्ना निकलते हैं अभी, मेरे को भी टाइम होगा, ध्यान रख, बाय। अकाउंटमधले पैसे संपले होते, जस्ट आता ATM मध्ये गेलो होतो मी, ATM मधून काढले पैसे आणि पेट्रोल पण संपायला आला होता। सो आपण पेट्रोल भरून टाकू गाईस, टंकी फुल करून टाकू गाईस आज। चला टंकी फुल करून टाकू। गाईस आज प्रॅक्टिसला जाणंच नाही झालं, का बरं की आज मलाच भरपूर उशीर झाला आहे गाईस। 7:30 वाजले होते। अण्णासोबत पण भेटणं झालं, तर बोलणं वगैरे केलं, बोललो आम्ही। आणि गाईस हा जो रोड आहे ना, त्या रोडनी कधीच एवढी ट्रॅफिक नसते गाईस। हां, एवढी ट्रॅफिक नसते गाईस, पण आज बघा एवढी ट्रॅफिक आहे गाईस। सो आता वडापाव खातो गाईस, मी खूप भूक लागली आहे। ताईला सांगितलं मी की डायरेक्टली घरी जाणार आहे म्हणून, वडापाव पोचलो आहे घरी। हेल्मेट ठेवतो गाईस, हेल्मेट मोठं राहिलं ना गाईस, शीट लागत नाही बरोबर, म्हणून जुगाड करावं लागते, असं बसावं लागतं। हँडल लॉक। चला गाईस मस्त फ्रेश वगैरे होऊन भेटू आपण। आज तर वादकाच्या प्रॅक्टिसला जाणंच नाही झालं, उशीर झाला तो त्यामुळे। गेलो पण असतं तर फक्त अर्ध्या घंट्याची प्रॅक्टिस झाली होती गाईस, पण अर्ध्या घंट्याची प्रॅक्टिसला वेळ देऊन काही अर्थ नाही, कारण की टाईम पण खूप झाला आहे आणि वादक वाजवण्यासाठी वेळ पण पाहिजे। तर गाईस 1.5-2 तासाची गाईस प्रॅक्टिस पाहिजे त्याच्यात। तर आज तर सुट्टी पडली, उद्या जावं लागेल गाईस मला। चला गाईस
मस्त फ्रेश वगैरे होतो आणि मग बोलतो तुमच्याशी. रोहितेला लावला होता, रोहितेला सांगितलं की हळू ये म्हणून, ट्रॅफिक जास्त आहे त्यामुळे. पोचलो आहे गाईस. चला मी तुम्हाला फ्रेश होऊन भेटतो. सो गाईस आता मी चाललो आहे मेडिकलमध्ये. की रोहिणीत आहे का थोडी ताप आली आहे आणि सर्दी पण झाली. हां आहे माझ्याकडं, आहे ना 50 रुपये आहे ना माझ्याकडं, पॉकेटमध्ये होते माझ्या. पाहिजे का? हां तर गाईस ताईसाठी औषध आणायची. सर्दी झाली आहे आणि खोकला पण आहे थोडा आणि थोडंसं कणकण पण आली आहे ताईला. तर आपण चला ताईला घेऊन येऊ गाईस औषध. सो गाईज मेडिसिन घेतली ताईसाठी आणि 1 रुपया पडला आणि 5 स्टार पण घेतली आहे. चला जाऊया घरी. कणकणची घेतली आहे आणि सर्दीची घेतली आहे. ताईला कणकण पण आली आहे, ताप आली आहे. चला जाऊ घरी. येल्लं आहे 5 स्टार फ्रीजमध्ये ठेवतो. जेवणानंतर काय बनवत आहे? अंडा भुर्जी बनवत आहे गेस ताई. कसा गेला दिवस कामात? चल हॅपी रक्षाबंधन फॉल ॲडव्हान्स. हो इन ॲडव्हान्स. काय पाहिजे गिफ्ट तुला? दिलं की 5 स्टार आणले की. बनव जेवण. गरम गरम आम्ही जेवण करू. झाला? वा झाला पण म्हणते गाईस. सो गाईस आता कपड्याच्या घड्या करत आहे गाईस मी. ताईनं कपडे धुवायला टाकले होते मशीनला. सो काढून ठेवले ताईने. घड्या करून ठेवून देतो. कॅमेरा बरोबर नाही लागला. मी ट्रायपॉड लावलाय पण बरोबर. ओके आता बरोबर आहे का? नाही आत्ता बरोबर आहे. सो गाईस उद्या रक्षाबंधन आहे. रोहिणीला गिफ्ट द्यायचं आहे पण थोडं मनी प्रॉब्लेम. मला असं वाटतं की सॅलरी आली तेव्हा गिफ्ट देणार असं वाटतं मला. 2-3 दिवसानंतर सॅलरी होणार गाईस. महिनाच खतम व्हायला आलाय. आजची 27 ऑगस्ट आहे. 28, 29, 30, 31 3-4 दिवस सॅलरी येऊन जाते. त्या सॅलरीच्या पैशाने ताईला आपण एक गिफ्ट देऊन देऊ चांगलं मस्त. सध्या तर नाही नाही पण आपल्यापाशी सध्या मनी प्रॉब्लेम आहे. सो त्यामुळे आपण बघू सॅलरी आल्यानंतर. सध्या तर कपडे बरोबर घडी करून ठेवू आपण. ताईला थोडा उशीर आहे जेवण करायला. सो मी आता जेवण करून घेतो. मी ताट वाढून घेतो. गरमागरम अंडा भुर्जी आहे. तर अंडा भुर्जीला आवडते नाही आपल्याला. अंडा आणि अंडा भुर्जी आणि राईस मस्त. आणि राईस खाऊ. राईस तर घेतला. भुर्जीला बाहेर बनवली ताईनं. वा रोहिणी ताई राहिली मजा असते काही जेवण.
ताईला थोडे तेवढे. चला काही जेवण करायला ये. तेव्हा काही जेवण करायला मी तर जेवण करत आहे. ताईला थोडा उशीर आहे. ताई आता मस्त वेब सिरीज बघणार. जेवतो मी. मस्त आहे. पोट भरून मस्त जेवण झालंय. आता आपलं रोजचं काम म्हणजे की भांडे घासायचं. ताई आता मस्त जेवण करते. ताईला एक तर सर्दी झाली आहे, तिला नाही बोलू शकतो आपण भांडे घासायला. तरी पण रात्रीचा कॉन्ट्रॅक्ट मलाच असते गाईस भांडे घासायचं. सो भांडे आवरून देतो गाईस मी. भांडे आवरतो आणि गाडी वगैरे टाकतो. पण डायरेक्ट यायचं उठायचं आहे. उद्या परत उठायचं आहे. उद्या परत ऑफिस. उद्या रक्षाबंधन आहे. आणि ग्रुपमध्ये मेसेज नाही आला की ट्रेडिशनल डे आहे की नाही. आता आय डोंट नो काय आहे माहीत नाही उद्याचं. सो गाईस मी भांडे आवरून देतो लवकरात लवकर. घरी पण फोन करायचा मम्मी पप्पाला. आवडतो का मग भांडे सर. सो गाईस भांडी वगैरे आवरून झाले आहे गाईस. गादी वगैरे टाकली आहे गॅस आता. सो गाईस भांडी वगैरे आवरून झाली आहे. आता गादी वगैरे पण टाकली आहे गाईस. आता डायरेक्टली आता आराम करायचा आहे गाईस. आता मस्त झोपतो. आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू गाईस. सो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा गाईस. मजा आली आजच्या ब्लॉगमध्ये. सो आता आराम करतो गाईस. रोहिणीताई पण आराम करणार. तिला पण एक बरं नाही वाटत आहे. तिला पण गादी वगैरे टाकून गेली गाईस. ती पण आता आराम करणार. मी पण झोपतो. सो मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा. तुमचं प्रेम असंच राहू द्या. अशाच आपण एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. सो गुड नाईट अँड बाय बाय.